मोठी ट्रिप घेतलो मोठी ट्रिप आहे डायरेक्ट वाकड तो चाकण MIDC एरिया. आता इथं अवघड झाले मला. इथून रिटर्न कसं जायचं, भाडं पडा नाही इथं. काय करावं, पूर्ण MIDC एरिया. मोठी ट्रिपची आपण नादी लागलो का, झालं आपलं काम बेस्ट झालं म्हणून समजायचं. छोटे मोठे बी कुठं पटापटा भेटत नाहीत. लय मोठा वांदा आहे. वांदा खाल्ल्यावर कांदा खाल्ल्यावर वांदा झालं म्हटल्यासारखं काम झालं आपलं. पूर्ण आता MIDC एरियामध्ये थांबलो. बघतो आता थोडं पुढं जाऊन बघतो. हे MIDC एरिया चाकण. काय करावं आता, भाडे वाजलेत का वाजणार. आज चहा घेतो आता. लांब यायचं होतं, लांब आलो. चहा घेऊन आता जाऊ पुढं. अरा आपल्याला कसं चहा प्यायचं होतं, प्रॅक्टिस बघून तोंडाला पाणी आलं. सकाळचा नाश्ता आपला, अजून कुठं नाश्ता उडकत बस, बरोबर आहे का. म्हणून म्हटलं आपलं एखादी प्रॅक्टिस खाऊन जाऊ. चाकणचं प्रॅक्टिस. प्रॅक्टिस खायला नंबर आहे का, लय जबरदस्त. एकदम जबरदस्त, मजा आलं प्रॅक्टिस खाऊन. भाडे काय वाजना गेले वल्ली अवघड आहे ना. आता इथून किती लांब जावं लागेल एमटी काय कळलं ना मला. बघितलं का, लावलं इथं रिक्षा. आजपैकी आता नाश्ता करावं म्हणलं. झालं नाश्ता पाणी. आता काढतो पटकन. इथं काय भाडे वाजना गेलं, पुढं गेलेलं बरं आपलं. लय वेळ थांबलं का टाईम वेस्ट होतो, बरोबर आहे का. बघा, सकाळी चाकणला भाडं घेऊन आलो का, मग थोडंफार नुकसान होतंच आपलं. कारण की इकडं काय भाडे वाजत नाहीत रिटर्न जायला. आता वाजलं तर एखादी चांगलंच म्हणायचं नशीब, कारण की नाही जमणार शेवटी. आता इथून भाडं घेऊन जायचं म्हटलं का 4च्या नंतरच. काय वाजलं बघा, हे चाकांच्या पुढलं आहे. एक मिनटं, इकडं चाकणकडंच अजून मध्ये घेऊन चालले. नाही जमणार, 45चं होतं. मोठं राहिल्यावर उचललं असतो. अजून चाकांच्या मध्ये किती लांब जावं अजून. मला जायचं आता भोसरीकडं. तिकडंच आपलं भाडं. इकडं आउटसाईड आहे, नाही आउटसाईडला वाजत नाहीत. आता इकडं सगळे कामाला येणारे लोक. कॅमेरा जरा खराब झाले का म्हणतो मग, व्यवस्थित दिसणार गेले. लयच मिच झाले माझे कॅमेरा. आता सगळे कामाला येणारे लोक 4च्या नंतर सुट्टी झाली की मग भाडे वाजणार, त्याच्या अगोदर वाजणार नाही. आपलं पटापट जातो, पटकन पुढच्या चौकात जाऊन वाट बघतो. तो 5-10 मिनिट नाही पडलं तर मग नेट निघायचं भोसरी. जिथं वाजलं तिथं उचलायचं. भेटतो थोड्या वेळानं. काय करावं आता, कॅमेरा लयच खराब झाले वाटलेले. जरा मिच दिसाले मला. बघतो थोड्या वेळानं कॅमेऱ्याचं काय झाले. आता जरा साफ दिसायला कॅमेरा. जरा साफ करत राहावं लागते. मोबाईल साफ करायचा कपडा ठेवावं लागते. मोबाईलच आपलं सस्ता आहे जरा, त्याच्यामुळं लवकर बी खराब. आता दुराळ्यामुळं लेक खराब होऊन जाते. मग दुराळा किती आहे, एक तर गरमीच्या टायमावरून दुराळा एवढं मोठं. आता परेशानी तर होणारच. पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, काही असो, परेशानी तर होणारच थोडाफार. दुराळा सगळं मोबाईलमध्ये ऑटोमध्ये आणलो. 489 रुपये झालं बिल. मॅडमला ऑनलाईन 11 रुपये केलो रिटर्न. मॅडमने होते काय चांगले होते, काय विषय नाही. ॲपमध्ये थोडं कमी होते, मीटरच्या हिसाबाने दिले. ॲपमध्ये 460 रुपये काहीतरी होते. थोडेफार वाढले, 20 रुपये काहीतरी वाढले बहुतेक, बरोबर आहे का. आता कसं आहे माहिती आहे का, ट्रॉफिक जर राहिलं असतं का अजून पैसे वाढले असते. पण नको आपणाला कसं किलोमीटरच्या हिशोबानं पैसा भेटला तरी बस झालं. ते ट्रॉफिकमुळं कसं आपलं बी टाईम वेस्ट होऊन जाते. आपणाला काय शौक नाही ट्रॉफिकमध्ये अडकून बसायचं. ते आपलं टाईम वेस्ट होतं. टाईम वेस्ट झाले की मग आपलं टार्गेट पूर्ण होत नाही. की जेवढं आपण 5-10 रुपये 20 रुपयासाठी जर आपण हे विचार केलो ट्रॉफिकमध्ये, 5-10 रुपये वाढतील, ते जेवढं सकाळी तुमचा चांगला धंदा होते विदाऊट ट्रॉफिकचं, तेवढं पुन्हा परत होत नाही. 10च्या पुढून तर तुमचं होणारच नाही. संध्याकाळचा टाईम कसा निघून जातो काही कळत नाही. कारण की संध्याकाळच्या टायमाला तर सगळ्यात जास्त ट्रॉफिक राहते.
आता मी मास्कलाच टाइमपास कशामुळं करायला, कारण की इकडं भाडे वाजणार गेलं म्हणलं आपलं ब्लॉग तर शूट करावं. कारण कसं आहे, मध्ये गेलं का नाही एकदा भाडे वाजत चालू झाली की आपण भाड्याचं वाट बघत बसावं लागत. कुठली कोणतं उचलू पडते का, आता पडते का, असा विषय असतो तिकडं. त्याच्यामुळं तिकडं ब्लॉग बनवायला थोडा वेळ भेटत नाही. काल उशीर झाला मला, म्हटलं आज आलाव चाकणला बनवून टाकवा. बरोबर आहे का बाई? असा दिमाग खराब झाला ना माझा, काय सांगू. एक तर इकडं चाकण साईडला भाडे भेटत नाही आणि मी उचललो 180 रुपयाचं भाडं रॅपिडोला. थोडं लोकेशनला आल्यावर कॅन्सल करून टाकलं. ह्या इथं ऑटोचा पॉईंट आहे, त्या ऑटोवाल्यानं काय तर बोललं असेल, चला मी सोडतो असं तसं, ती कॅन्सल करून टाकलं असेल. लोकेशनच्या जवळ आल्यावर 100 मीटर राहिलं होतं, तिथं आल्यावर त्यानं कॅन्सल करून टाकलं. अहो मी कमसे कम 1.5 किलोमीटरवरनं घेऊन आलो इकडं. माझं किती हैराण झालं असेल. माझं दुसरं भाडं उचलायचं राहिलं, उबेरला पडलं होतं भाडं, ते उचलायचं राहिलं. नुकसान झालं की नाही माझं, दोन्हीकडून नुकसान झालं. माझं CNG वेस्ट झालं. काय करावं सांगा आता, कस्टमरला काय बोलावं सांगा. आपण एखादी बुकिंग केलं बाबा, आपल्यासाठी तो माणूस आपलं CNG घालून लांबून येतो, हा विचार करत नाही बरं का कस्टमर, अजिबात नाही. अगोदरच बोलून घ्यायचं, बघायचं ऑनलाईन किती दाखवत आहे. रिक्षावाल्याला सांगायचं हो का ऑनलाईन एवढं दाखवत आहे, कोण मीटरनं जाईल कोण ऑनलाईन जाईल, ते विषय वेगळा राहिला. पण असं करू नका राव. काय आमचं नुकसान करून तुम्हाला काय भेटणार आहे सांगा बरं. काय करावं आता, नावीलाचा रिटर्न जावं लागेल. हे चाकांचं एरिया आहे, कसं काय मला काय कळना. चाकण MIDC म्हणून बुकिंग पडलं होतं, काय करावं आता. भोसरीपर्यंत उगं शेअरिंग करावं का म्हणतो, शिटा भरायचा त्याला भोसरी म्हणून आपलं एक 3-4 शिटं भरलो का होऊन जाते आपलं काम. भोसरीपर्यंत भेटलं तर चांगलं होणार. आता थोडं पुढे जातो, चला भोसरी म्हणतो. आता इथून तिकीट किती आहे काय माहीत नाही, शेअरिंगला विचारून जावं लागेल. शेअरिंगला किती आहे तिकीट भोसरीला, चला बसा सुट्टे घेऊन बसा, माझ्याकडे सुट्टे नाहीत असं म्हणून काय तर बोलून माय बाप करून जावं लागेल. आता बुकिंग पडायचं आपल्याला काही गॅरंटी नाही, तर इथून शेअरिंगचे आपलं कस्टमर घेऊन गेलेलं बरं भोसरीपर्यंत. भोसरीच्या पुढं काय भेटतात, काय विषय नाही. तर ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय. सपोर्ट करा, लाईक करा. मी तुमचा दोस्त बालाजी.